नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उच्च दर्जाच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी महायुती सरकारनं 150 कोटी रुपयांची तरतूद करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली. क्रांतीवरून लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद करून 87 कोटी वितरित करून स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर घाटकोपर मुंबई येथील स्मारकासाठी 305 कोटी रुपयांची तरतूद केली. यांसह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यांस विविध मागण्या, मातंग समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्याचे काम महायुती सरकारनं केले आहे. त्यामुळे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना नगरमध्ये पाठिंबा देण्यात आला असून त्यांना 20 नोव्हेंबर रोजी भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन पत्रकार परिषदेत मारुतराव वाडेकर यांनी केले आहे. सकल मातंग समाज महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्राची बैठक घेऊन या महायुती सरकारला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आणि महायुती सरकारच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आम्ही सकल मातंग समाज महाराष्ट्राची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत. आज आम्ही मुंबई, ठाणे, नाशिक वरून आज आम्ही नगरमध्ये आहोत आणि इथे अरुण काका जगताप साहेब यांच्या प्रचारासाठी इथे आलेलो आहोत. सकल मातंग समाजाची या मतदारसंघातील सर्वच प्रमुख मंडळी आम्ही सकाळपासून त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केलो. निवळ महायुतीतलेच नाही तर महायुतीच्या बाहेरचे सुद्धा मातंग समाजाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना शासनाने घेतलेले निर्णय सांगितले. तर हा संपूर्ण मातंग समाज या मतदारसंघामध्ये संग्राम अरुण काका जगताप साहेब यांच्या सोबत राहील आणि त्यांना मतदान करेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेबांनी जे निर्णय घेतले, आम्हाला मदत केली, त्या निर्णयामुळे मातंग समाज या संग्राम जगताप साहेबांच्या सोबत